समुद्रांच्या लाटांशी रोज झुंज देणाऱ्या आग्रव कोळी समाजासाठी आई एकविरा म्हणजे जिवंत शक्तीच आहे. जिथे समुद्र आहे तिथे तिची कृपा आहे, अशी त्यांची अढळ श्रद्धा. म्हणून ती फक्त कुळदैवत नाही, तर त्यांच्या आयुष्याची सावली आहे. खूप वर्षापूर्वी अलिबाग जवळील चौल आग्राव येथे 7 बहिणी राहत होत्या. शीतला देवी, महालक्ष्मी देवी, महाकाली देवी, चंपा देवी, कृष्णाई, मरुआई आणि एकविरा देवी. त्यात एकविरा ही सर्वात लहान. मोठ्या बहिणीकडे भक्तांची गर्दी असायची, पण एकविराकडे मात्र फारसे कोणी येत नसे. एक दिवस तिने मनातील खंत व्यक्त केली. मलाही लोकांनी मान द्यावा, माझ्याकडेही भक्त यावे, ती म्हणाली. तेव्हा बहिणींनी तिला सल्ला दिला. तू उंच डोंगरावर जाऊन राहा, भक्त तुला शोधत येतील आणि तुझा मान वाढेल. एकविरा आईने तो सल्ला मानला आणि चौल आग्राव सोडून लोणावळा येथील कारल्याच्या डोंगरावर जाऊन वास करू लागली. काही काळानंतर पांडव वनवासात भटकत त्या स्थळी आले. तेव्हा देवी त्यांच्या समोर प्रकट झाली. तिने त्यांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली, पण एक अट ठेवली. हे काम एका रात्रीत पूर्ण झाले पाहिजे. पांडवांनी योग साधनेद्वारे 7 रात्रीची एक रात्र केली व काम सुरू केले. त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन देवी पहाटे कोंबड्यावर आरूढ होऊन आली. मंदिर पूर्ण झालेले पाहून ती खूप प्रसन्न झाली आणि त्यांना 1 वर्षाच्या अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला आणि देवी त्या मंदिरात विराजमान झाली. काळ जसा पुढे सरकला तसतसे एकविरा आईचे महत्व वाढत गेले. चैत्र महिन्यातील उत्सव तर विशेष भव्य असतो. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आई आपल्या माहेरी चौल आग्राव येथे येते. त्या दिवशी होडीद्वारे नदीतून पालखीची भव्य मिरवणूक निघते. होड्यांची शर्यत लागते. हजारो लोक पाण्यात उतरतात आणि संपूर्ण परिसर जल्लोषाने दुमदुमतो. त्यानंतर भक्तगण आईची पालखी घेऊन सप्त डोंगर पार करत पदयात्रा करत कारल्याला जातात. मार्गात गाणे, ढोल, ताशे आणि आई एकविरेच्या जयघोषाने वातावरण भारून जाते. चैत्र सप्तमी आणि अष्टमीला विशेष मानाचे विधी होतात. चौल आग्राव येथील कोळी महिलांनाच पहिल्या तेलवनाचा मान दिला जातो. त्यानंतर इतर भक्तगण देवीचे तेलवण करतात. अशी ही आई एकविरा, लहान बहिणीपासून सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी देवी, आजही भक्तांच्या प्रत्येक नवसाला पावणारी, त्यांच्या श्रद्धेचा आधार बनून उभी आहे.